नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षा ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड नेमका अभ्यास कसा करायचा आहे, 7 विषयांसाठी नेमके 7 पेजेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि काही गोष्टी मी सांगणार आहे की या ज्या 6 गोष्टी आहेत या 6 गोष्टींवरती आपल्याला काम करायचं आहे. मगच आपला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होईल. अन्यथा आपण सगळंच वाचू आणि आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे हे कळणार नाही. पूर्व परीक्षा ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुस्तकं आपल्याकडे भरपूर आहे, त्याच्यात भरपूर डाटा आहे, पण मला नेमका कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे आपल्याला समजत नाही. ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे चिटकवणं गरजेचं आहे की पूर्व परीक्षेला किती विषय आहेत. तर 7 विषय, 100 प्रश्न, 200 मार्क जीएस पेपरला, पहिल्या पेपरला. सीसॅट वेगळा आहे, क्वालिफाय आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं बोलतोय. हे क्लिअर आहे. तर कुठल्या विषयाला किती आणि ह्याच पद्धतीने जर अभ्यास केला तुम्ही तर ते तुम्हाला सोपं जाऊ शकतं. हे ऑलरेडी मी याच्यावरती व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामुळे याच्याबद्दल बोलणार नाही. ते वाटलं तर लिहून घ्या आणि जिथे अभ्यास करताय तिथे चिटकून टाका. आता महत्वाची गोष्ट आहे की याच्यातले जे आहेत, आता भूगोल असेल किंवा विज्ञान असेल, हिस्ट्री असेल, याच्यामध्ये किंवा राज्यघटनेचं नाही आहे एवढं, याच्यामध्ये सब पॉईंट्स म्हणजे प्राचीन मध्ययुगीन याच्यात किती प्रश्न येतात, भूगोलमध्ये पण भारताचा वगैरे किती येतात हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. ओके, हे कधी कळेल? इथेच कळेल. हे डायरेक्ट बघण्याची गरज नाही. हे लिहून घ्या. हे लिहून घेतलेलं आहे. चला आता मेन मुद्द्याला हात घालतो की काय अशा गोष्टी आहेत की एक्झाम ओरिएंटेड आपल्याला अभ्यास कसा करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ज्या गोष्टी सांगतो ह्या लिहून घ्या आणि याच्यानंतर तुम्हाला काही जे आपले बॅचचे विद्यार्थी असतील, सुपर 60 बॅच असेल किंवा फुल लेंथ राज्यसेवा बॅच असेल, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत. किंवा कंबाईनची तुम्ही तयारी करतायत, तुम्ही कंबाईनचं पण ह्या पद्धतीने लिहून काढा आणि ह्या पूर्व परीक्षा ओरिएंटेड कसा अभ्यास करायचा आहे हे कंबाईनच्या विद्यार्थ्याला कळेल. मेन मुद्दा आहे सर, पहिल्यांदा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबसमध्ये फक्त अशा काही लाईन्स दिलेल्या आहेत, जास्त दिलेले नाहीये, डीप मध्ये दिलेले नाहीये. पूर्व परीक्षेचं बोलतोय. मुख्य परीक्षेचा सिलेबस डिटेल आहे, पान भरून आहे, 2-4 पानं 10 पानं आहेत, ते भरपूर पान आहेत, पण पूर्व परीक्षेचा नाही. मग तो सिलेबस आपल्याला तयार करायचा आहे. पहिल्यांदा आयोगाचा आहे, समजा उदाहरणासाठी आता हे पहिलं पेज आहे, समजा एक विषय घेतो आपण कुठला पण, पहिलं पेज, त्या पेजवरती पहिलं जे समजा पर्यावरण आहे तर पर्यावरणचा सिलेबस लिहायचा आहे, पूर्व परीक्षेचाच लिहायचा आहे. म्हणजे मी ज्या विषयाचं एक आता करतोय की मी समजा पर्यावरणचा करतोय किंवा कुठल्याही विषयाचं घ्या, हरकत नाही, तर पर्यावरणचा घेतोय, पर्यावरणचा सिलेबस लिहिणार पूर्व परीक्षेचा पहिल्या पानावरती किंवा पहिल्या वळी, पहिल्या पानाच्या वरीच एकदम हे पान आहे त्याच्या फ्रंटला लिहिणार पहिल्यांदा सिलेबस लिहिला. दुसऱ्या नंबरला मी जे काही त्यासाठी पुस्तकं वापरलेला सांगितले, मी सांगितले किंवा तुमच्याकडे जे आहेत रेफरन्स बुक्स आहेत ती लिहायची आहेत. त्याच्या स्टेट बोर्डचे पण नावं लिहू शकता, किती आहेत. समजा पर्यावरणला 11वी 12वी स्टेट बोर्ड हे 2च वाचायचे आहे, ते आहे, कळलंय. तर ही बुक लिस्ट फायनल झाली तुमची 2 नंबरला. थोडीशी जागा सोडा, त्याच्यामध्ये काही ॲडिशन असेल तर आपल्याला हे कळेल. ओके, ही दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप आपल्याला सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटजी. आता बॅचमध्ये प्रत्येक विषयाला म्हणजे हे जे विषय आहेत पर्यावरण, भूगोल, हे 7 विषयाचे पहिले एक लेक्चर जे स्ट्रॅटजी व्हिडिओ आहे, केला नेमकी काय स्ट्रॅटजी वापरायची. समजा भूगोलचा अभ्यास कसा करायचा आहे, युट्यूबलाच व्हिडिओ आहे, पण त्याच्यात जगाच्यासाठी कसा करायचा आहे, महाराष्ट्राच्यासाठी कसा करायचा आहे, त्याच्यावरती सब टॉपिक्स IMP टॉपिक्सवरती व्हिडिओ टाकलेले आहे. हे 7 व्हिडिओ पहिल्यांदा बघायचे आणि त्याच्यात जे काही सांगितलंय ते आपल्याला याच्यात लिहून घ्यायचे, ओळख समजून घ्यायची आहे. समजलं सर? नंतर आपल्याला IMP चॅप्टर्स, म्हणजे आता हे जर बघितलं आपण भारताच्या भूगोलसाठी बघितलं म्हणजे भूगोलचं ओळख इथं बघितली, ते गोष्टी याच्यात लिहून ठेवायच्यात काय काय आहेत. आणि 2 नंबरला, हे 4 नंबरला IMP चॅप्टर्स किंवा टॉपिक्स पुस्तकातले याच्यातले त्याची लिस्ट करायची. म्हणजे कसं, भारताच्या भूगोलसाठी समजा उदाहरणासाठी कुठले टॉपिक आहेत, महाराष्ट्रासाठी कुठले आहेत, जगासाठी कुठले आहेत, प्राकृतिकमध्ये कुठले आहेत, हे झाला सिलेबस. त्याच्यातून तुम्हाला प्रत्येकाचे 10-5 असे टॉपिक्स मिळतील. त्याचा काय फायदा आहे, जे आपल्याकडे सिलेबस नाहीये पान भरून, तो सिलेबस तयार व्हायला आहे. आणि मागच्या पूर्ण 10 ते 12 वर्षाचे जे काही पेपर्स होतील, 12-13 वर्षाचे, त्याच्यातून जे टॉपिक्स निघतायत त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे भरपूर जरा करत नाहीत. मग याच्यावरून काय होतंय की हे जे 1-2 पान असतील, जे काही पान वाढेल एका विषयाचं, ते पान बघितलं की आपल्याला कळून जाईल की अरे हा पूर्व परीक्षेला आपल्याला एवढंच करायचंय. याच्यात एक करू शकता. आता हे पूर्ण बघितल्यानंतर नॉन IMP टॉपिकचे पण मी व्हिडिओ टाकतोय की ज्याच्यावरती प्रश्नच नाहीये, तो नॉन IMPच आहे. ज्या टॉपिकवरती एक पण प्रश्न नाहीये, कधी कळेल हे कळल्यानंतर. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड जे आहे, स्टेट बोर्ड मधले पण IMP टॉपिक्स आपल्याला नंतर लिहायचे आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेट बोर्ड महत्वाचं आहे का? नाही, ते पण टॉपिकनुसार आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे ते एक स्टेट बोर्ड मधले टॉपिकनुसार आपण समजा भूगोलचं 12वीचं स्टेट बोर्ड आहे उदाहरणासाठी, त्याच्यातले 2 टॉपिक महत्वाचे आहेत, 11 आणि 12. कुठल्यासाठी? लोकसंख्यासाठी. बाकी पूर्ण 12वीचं स्टेट बोर्ड भूगोलचं काहीच कामाचं नाहीये. कळलं? म्हणजे क्लिअर झालं मला. त्याच्यानंतर 8वीचं जे नवीन आहे ते प्राकृतिक भूगोलसाठी जास्त महत्वाचं आहे. त्याच्यातले 4-5 टॉपिक प्राकृतिक भूगोलसाठी महत्वाचे आहेत. म्हणजे मला कळलंय की हे प्राकृतिक भूगोलसाठी हे महत्वाचं, की 11वी 12वी पर्यावरण, हे दोन्ही स्टेट बोर्ड महत्वाचे आहेत पर्यावरणसाठी. मग मी याच्यात नोट करणार.
मी ज्या विषयाचं करतोय, समजा मी भूगोलचं लिहितोय, भूगोलमध्ये त्या स्टेट बोर्डची टाकणार की कुठल्या टॉपिकला कुठले स्टेट बोर्ड महत्वाचं आहे, तर पाचवीतले कुठला टॉपिक कुठल्या टॉपिकसाठी महत्वाचा आहे, पर्यावरणासाठी भूगोलमधले कुठले महत्वाचे आहेत, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, खनिज वगैरे, वने, ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं. आणि शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट ज्याच्यातून म्हणजे की पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक वाचणं गरजेचं आहे किंवा असणं गरजेचं आहे. मग ते आहे आमच्याकडे. पण त्याचा वापर कसा करायचा आहे, तर त्याच्यातून ऑलरेडी मी काय इथे IMP चॅप्टर्स किंवा टॉपिक सांगितलेले आहेत, तर ते ऑलरेडी सांगितलेत. तरी देखील आपण त्याच्यातून एक काही लिस्ट काढू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्यानंतर पुस्तकातून जेव्हा तुम्ही वाचाल, इथे जे पुस्तक आहे, एक पुस्तक घेतलं, त्याच्यातून जेव्हा वाचायला जाल, समजा तुम्ही घटना निर्मिती टॉपिक वाचताय पॉलिटीचा किंवा राष्ट्रपती टॉपिक वाचताय, तर राष्ट्रपती टॉपिक वाचण्याच्या आधी किंवा एकदमच आयुष्यात पहिल्यांदाच वाचता येतं वाटलं तर पुस्तकातून टॉपिक वाचून घ्या. राष्ट्रपती टॉपिक पुस्तकातून वाचा. पुस्तकातून वाचल्यानंतर घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन तिथून वाचा. ते वाचल्यानंतर राष्ट्रपतीवरती पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कसे प्रश्न विचारलेत हे सब पॉईंट्स तिथं नोट करा. फक्त की पॉईंट्स नोट करा. की पॉईंट सगळं लिहित बसू नका. राष्ट्रपतीवरती कसे आलेत किंवा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावरती कशा पद्धतीने त्या कंपॅरिझन मध्ये प्रश्न आहेत तेवढेच पॉईंट लिहा की कंपॅरिझन मध्ये प्रश्न आहेत. मग त्याच्यात काय काय विचारले फक्त मुद्दे लिहा, असे उडी लिहा, असे डिटेल थिअरी लिहू नका. की पॉईंट्स लिहा. कसं लिहायचंय, समजा हे एक मुद्दा, 2 मुद्दा, 3 मुद्दा, असे एवढे पटपट पटपट, जास्त पूर्ण त्याच्यात लिहित बसायचं नाही. कशा पद्धतीनं प्रश्न आहेत, डीप मध्ये जायचं नाही. फक्त की पॉईंट, समजा लोकलेखा समिती आहे, लोकलेखा समिती क्वेश्चन, असं की या गोष्टीवरती प्रश्न आहे, त्या पद्धतीने आपल्याला लिहायचंय. सब पॉईंट्स, मायक्रो पॉईंट्स, आपल्याला फोकस पॉईंट्स काढायचे आहेत. हे ऑलरेडी मी इथं काढून दिलेले एक याच्यात अजून थोडंसं एकदम म्हणजे शब्द फक्त त्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. समजा लोकलेखा समितीला 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून ते आले. अजून 1-2 समितीवरती आहेत, वेगवेगळ्या आयोगावरती प्रश्न विचारलेत, समजा MPSC राज्यघटनेमध्ये, तर त्या आयोगाची लिस्ट फक्त लिहायची. त्याची स्थापना वगैरे या सब पॉईंट्स मध्ये लिहायची नाही. फक्त की पॉईंट्स कळले पाहिजे की मला पुस्तकातून कुठले पॉईंट्स वाचायचे आहेत हे इथून कळतं. हे पण मी उपलब्ध करून देणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती वाचत नाहीत मग तुम्हाला काय कळेल या प्रश्नांवरून, तुम्हाला किती फोकस करायचं हे कळेल. ही गोष्ट महत्वाची. ऑलरेडी मी याच्यावरती 2-2, 3-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. प्रत्येक विषयानुसार टाकलेलं आहे. प्राचीनसाठी कुठले स्टेट बोर्ड वाचायचे ते पण आहे, किंवा भूगोलसाठी पण आहे. त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. समजतंय? एकदम खतरनाक पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही. एक गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यामुळं परफेक्ट पद्धतीनं ह्या गोष्टी आपण सिलेबस लिहा पहिल्यांदा. त्याच्यानंतर बुक लिस्ट जी तुम्ही यूज करताय ती थोडीशी जागा सोडा, त्याच्यात ऍडिशन आपण करूयात. त्याच्यानंतर सब्जेक्टची स्ट्रॅटर्जी तुम्ही बघा प्रत्येक याच्यातली. त्याच्यानंतर IMP चॅप्टर्स तुम्ही बघू शकता, ते बघून घ्या. स्टेट बोर्ड कुठले वाचायचे, ते सगळे स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे नाहीत, पण लिमिटेड आपल्याला यूज करायचे आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे राज्यसेवा पूर्वचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक असणं गरजेचं आहे. कुठलंही घ्या, चोरमले सरांचं घ्या किंवा तुमच्याकडे जे ऑलरेडी असेल तेच घ्या. हेच घ्यावं म्हणून असं काही नाही. हे वाचत असताना त्याचे सब पॉईंट्स बनवायचे आहेत आपल्याला प्रत्येक टॉपिकनुसार. ते खूप गरजेचं आहे. आता समजा पर्यावरण विषय आहे, तर पर्यावरणचे IMP टॉपिक्स ऑलरेडी मी आपल्या बॅचला व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते बघायचे. आणि त्यानुसार मग आपण त्या पुस्तकातून रेफरन्स बुक जे आपण यूज करतोय त्याच्यातून यूज करायचं आहे. ही गोष्ट कळली. म्हणजे IMP टॉपिक्स जे इथं सांगितलेत मी, आणि त्याच्यातले सब टॉपिक्स, समजा वातावरणावरती प्रश्न आहेत, वातावरणाची संरचना त्याच्यावरती प्रश्न आहे, किंवा वेगवेगळ्या अजून गोष्टी आहेत, काय करंट मधल्या काही मुद्द्यांवरती प्रश्न आहे, तुम्हाला कळेल की अरे हा हे प्रश्न बघितल्यानंतर एक्सप्लेनेशनचा काय उपयोग आहे, त्याचा थोडंसं एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा पण आपल्याला मायलेज भेटतो इथे, की काही गोष्टी एक्सप्लेनेशन मध्ये पण दिलेल्या आहेत, त्याच आपल्याला मल्टिपल टाइम कामाला येतील पुढे. ओके, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. हे जिथं अभ्यास करताय ना, पर्यावरणाला 5 प्रश्न, भूगोलला 15 प्रश्न, याची विभागणी बघणं गरजेचं आहे. राज्यघटनेला 15 प्रश्न, कुठले टॉपिक महत्वाचे आहेत, बेसिक टॉपिक जे सांगितलेत कोळंबे सरांच्या पुस्तकातले 12 टॉपिक बेसिक, ते करणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्थेसाठी पण लिमिटेड टॉपिक आहेत कोळंबे सरांच्या पुस्तकातील 15 प्रश्न, चालू घडामोडीचे 15 प्रश्न, विज्ञानचे 20 प्रश्न आणि इतिहासचे 15 प्रश्न, याचंही डिव्हिजन बघणं गरजेचं, विभागणी गरजेची आहे. या 3 विषयांची विभागणी बघणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि पर्यावरणाचे IMP टॉपिक्स बघून घेणं गरजेचं आहे, हे पण बघणं गरजेचं आहे. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, याच्यावरती व्हिडिओ टाकलाय. हे अशाच पद्धतीने करा. पर्यावरण 5 प्रश्न प्रत्येकदा सांगतो, भूगोल 15 प्रश्न, राज्यघटना 15 प्रश्न, अर्थव्यवस्था 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 20 प्रश्न आणि इतिहासला 15 प्रश्न, असे 100 प्रश्न, 7 विषय 200 गुण झालेले आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे सोपं आहे का? अगदी सोपं आहे. जिथे अभ्यास करतो तिथे चिटका, जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत. विचारलं पटकन क्लिक झालं पाहिजे. याच्यामध्ये आता एक एक पेपर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मोजायचं मग 2023ला भारतावरती, महाराष्ट्रावरती, प्राकृतिकवरती नेमके कशा पद्धतीने प्रश्न किती किती आहेत, फक्त मोजायचे. जस्ट 5 मिनिटं लागतील. हे कुठून मिळेल? हे जे प्रिव्हियस इयरचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे ते. आता ह्या 6 स्टेप झाल्यात सर, याच्यात 21,000चा कुठेच तुम्ही उल्लेख केला नाही, त्याचा उल्लेख करतो इथे. 21,000 किंवा जे काही 22-25,000 होतील ते भविष्यात प्रश्नसंच आहे.
याच्यामध्ये MPSCचे सर्वच प्रश्न याच्यात आहेत. याचा कसा वापर करायचा आहे? समजा मी काय सांगितलं पहिल्यांदा, समजा तुम्ही एका विषयाचा अभ्यास करताय, याच्यात आपण घेऊ राष्ट्रपती टॉपिक. उदाहरणासाठी राष्ट्रपती टॉपिक. राष्ट्रपती टॉपिकवरती मी सांगितलं सिलेबस, बुक लिस्ट वगैरे वगैरे सगळं राज्यसेवा पूर्वचे प्रश्न आधी बघणं गरजेचं आहे. त्याचं स्पष्टीकरण पण गरजेचं आहे का सर? हो. त्याचं एक्सप्लेनेशन ते तर विश्लेषणाच्याच पुस्तकात आहे. मग 21,000 मधलं काय बघायचं आहे? ही स्टेप झाली, त्याच्यातले की पॉईंट्स वगैरे काढले तर ही 7वी स्टेप आहे. आता ही 21,000 किंवा 25,000 जे काही आहे प्रश्नसंच त्याचा उपयोग करायचा आहे. आता याच्यातून पूर्वचे प्रश्न आपण ऑलरेडी वाचलेत. बाकीच्या एक्झामचे प्रश्न आपल्याला लिमिटेड आणि सराव म्हणून वाचायचे आहेत. पण कधी 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ असेल तर 2 महिन्याच्या कमी वेळ आहे, मग त्या कधी वापरायचे ही गोष्ट समजून घ्या. 21,000 मध्ये खूप प्रश्न आहेत. मेन्सला वेगळ्या पद्धतीने प्रश्न असतात, प्रीला वेगळ्या पद्धतीने असतात. प्रीमध्ये पण 2 असतात, राज्यसेवा आणि कंबाईन. आपण राज्यसेवेचे ऑलरेडी प्रश्न बघितलेत. कंबाईनला वेगळ्या टॉपिकवरती काय काय प्रश्न असतात, त्याच टॉपिकवरती पण वेगळ्या पद्धतीने विचारतात. त्याच्यामुळे पूर्वचे प्रश्न राज्यसेवेचे बघायचे. गरज पडली समजा आपण राष्ट्रपती टॉपिक समजा किंवा उदाहरणार्थ उपराष्ट्रपती आपलं वाचणं होऊ शकत नाही, आता वेळ नाहीये, तर त्याचे प्रश्नच फक्त बघून घ्यायचे आहेत. किंवा आता मला पुस्तक राष्ट्रपती टॉपिक वाचायलाच वेळ नाहीये, मी सगळे याच्यातले प्रश्न सोडवणार आणि मग त्याच्यातले जे चुकतील तेवढंच मी पुस्तकातून वाचून घेणार. या पद्धतीने करू शकतो. किंवा काही आता मेन्सचे प्रश्न खूप अवघड असतात त्याच्यातले, ते स्किप केले तरी चालतील. जे आधी वाचणं गरजेचं आहे, म्हणजे 2 महिन्यात शेवटच्या वाचणं अपेक्षित नाही, पण तुम्हाला हे पाठ झाले तर राज्यसेवा पूर्वचे प्रश्न, मग थोडे तुम्ही त्याच्या रिलेटेड पूर्वच्या रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते नक्की तुम्ही वाचू शकता. पण मुख्यला खूप अवघड प्रश्न असतात, त्याच्यातले वनसेवा मुख्यचे अजून अवघड असतात. ते बघून उगीच टेन्शन येऊ द्यायचं नाही. आपल्याला पूर्व परीक्षा ओरिएंटेड अभ्यास करायचा, ही गोष्ट डोक्यात फिट करायची आहे. समजतंय मला काय सांगायचंय? हे 21,000चा उपयोग त्या पद्धतीने करायचा आहे. सगळे प्रश्न जे आहेत आपल्याला वाचायचे आहेत, पण 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ असेल तर परीक्षेला 2 महिने बाकी असताना क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन करायचंय. पण इथे पूर्व परीक्षेचेच प्रश्न बघायचे आहेत, इथे पण पूर्व परीक्षेचे बघायचे आहेत. पण लिमिटेड काही टॉपिक्स असे असतात की पर्यावरणाचे सगळे प्रश्न वाचणं गरजेचं आहे, प्राचीन आणि मध्ययुगीनचे सर्व प्रश्न वाचणं गरजेचं आहे. इतिहासचे समजा लिमिटेड प्रश्न आहेत, 1857च्या उठावावरती पूर्व परीक्षेला येत आहेत, तर थोडेसे एकदा वाचणं गरजेचं आहे. ज्या इतिहासासाठी गरजेचं आहे, कारण इतिहास आपण जास्त आता वाचू शकत नाही 2 महिन्यात, ही गोष्ट महत्वाची आहे. कमी वेळ आहे ना आपल्यापाशी, तर लिमिटेड प्रश्न वाचायचे. खूप वेळ आहे सर, 6 महिने 8 महिने बाकी आहेत, आता मग सगळेच वाच. फक्त ते अप्रोच जो आहे इथून, हा अप्रोच इथून काढून घेणं गरजेचं आहे. ह्या 6 स्टेपनुसार त्या विषयाचा अप्रोच समजून घेणं गरजेचं आहे. हे टॉपिक्स IMP टॉपिक्स निघणं गरजेचं आहे, सब पॉईंट्स निघणं गरजेचं आहे. त्या पॉईंटच्या रिलेटेड तुम्ही 21,000 मधून जर प्रश्न इकडे वाचत असाल तर आपला काहीच विरोध नाही तुम्हाला. ही गोष्ट कळली आहे की 21,000 प्रश्नसंचेचा किंवा 25,000 प्रश्नसंचेचा योग्य वापर कसा करायचा आहे. 25,000 दिसत आहेत म्हणून टेन्शन घ्यायचं नाहीये. त्याच्यातली भरपूर मुख्य परीक्षेला आहेत. आता HRHRTचे काही आहेत ते तुम्हाला पूर्व परीक्षेला नाहीत. आपला फोकस पूर्व परीक्षा आहे. 21,000चा एवढा मोठा ठोकळा बघून भीती बाळगायची नाही. आपल्याला त्याच्यातलं सिलेक्टिव्ह कामापुरतं यूज करायचं आहे. मी परत सांगतोय, त्याच्यात भरपूर मुख्य परीक्षेचे प्रश्न असतील, तुम्ही बघून ते पॅनिक व्हायचं नाहीये. तुमची डिमांड कळल्याशिवाय तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाहीत. आता पूर्व परीक्षेच्या विश्लेषणाचं जे पुस्तक मी इकडे सांगितलंय त्याचा बरेच जण घेत नाहीत, ते पैसे जातात म्हणून. इकडे बघा, 200, 300 किंवा 400 रुपयाचं ते पुस्तक असेल, समजा 500 पर्यंत धरू आपण, तर ते पुस्तक तुम्हाला दिशा देतं. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. 21,000 तुम्हाला दिशा देईल, पण त्याच्यातून तुम्हाला पूर्वचे प्रश्न वाचायचे, पण त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यात नाहीये. ही गोष्ट महत्वाची आहे. एक्सप्लेनेशनचा काय उपयोग होतो? जेव्हा 2 महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त टेन्शन येतं, त्यावेळी आपण त्याचं एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर आपल्याला राहत की सास मिळते. कारण की 21,000 उघडा, पुस्तकही उघडा, त्याचं बघा, त्याचं उत्तर ते सापडत नाही आपल्याला आधीच, त्याच्यातून आपण पॅनिकनेस क्रिएट होते, आपण पॅनिक होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे याला पैसे जाऊ द्या थोडेसे पूर्व परीक्षेला, पण ते वाचणं गरजेचं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरेच जण करत नाहीत. म्हणजे करण्यासाठी म्हणून मी हा स्पेशल असा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामुळे 21,000चा जो प्रश्नसंच आहे तो जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जर अगदी टेन्शन येत असेल, वाचू नका, उशिरा घेऊन झोपा. शब्दाचे अर्थ घेऊ नका, पण टेन्शन घेऊ नका त्याचं की 21,000 आहे, 21,000 आहे, 25,000 आहे, जे काही वाढेल आता भविष्यात त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तर शेवटी 2च मिनिटात आता व्हिडिओ थांबवतो. तर ह्या गोष्टी सिलेबस प्रॉपर पद्धतीने पूर्व परीक्षेचा लिहून काढा. बुकलिस्ट तुमच्याकडे जी आहे ती लिहा त्या पेजवरती, थोडीशी खाली जागा सोडा. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीची व्हिडिओ आपल्या याच्यातून बघून घ्या. त्याच्यानंतर IMP चॅप्टर्सची टॉपिक्सची लिस्ट करा. त्याच्यात तुम्हाला कुठल्या टॉपिकला किती प्रश्न आले ते बघा. लेटेस्ट मागचे 2 वर्षाचे पेपर त्याचे तुम्ही विश्लेषण करा. एखादे 2 पेपर तुम्ही दिले नसतील तर प्रिंट करा. मागचे 1-2 पेपर जाऊ द्या, पैसे गेले तर गेले, 1-2च करा, टप्प्याटप्प्याने करा.
एक एक करा, नंतर तो वाचणं झाल्यानंतर त्याचं परत एक एक करा, अशा पद्धतीने एकदा सगळे आणू नका, टेन्शन येईल. जरी तुमच्याकडे पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक असलं तरी निदान 1 ते 2 पेपर GSचे प्रिंट करणं गरजेचं आहे. सीसॅटचे तर शेवटच्या 5 वर्षाचे प्रिंट करून आणा, काही प्रॉब्लेम नाहीये. स्टेट बोर्ड लिमिटेड यूज करायचा आहे, त्याचा सिलेबसनुसारच ते वाचायचं आहे. कुठले टॉपिक सोडून द्यायचे ते कळलं पाहिजे. त्याच्यातून काय टॉपिकवरती फोकस करायचा आहे की आपण IMP टॉपिक्स किंवा आपण जे मायक्रो पॉईंट्स काढणार आहोत तिथून एक्सप्लेनेशनच्या पुस्तकातून पूर्ववर्षीय राज्यसेवा पूर्वचे प्रश्न बघून त्याच्यातून आपल्याला फोकस करायचा आहे. आणि शेवटी 21,000 प्रश्नसंच, त्याचा पुरेपूर आणि लिमिटेड वापर. एवढे प्रश्न आहेत म्हणून कोमात जाऊ नका, उगीच टेन्शन घेऊ नका. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोललोय त्या तुम्ही विसरून जाणार आहात. त्याच पेजेसवरती सगळ्या गोष्टी एक लिहून घ्या की काय गोष्टी करायच्यात, काय गोष्टी करायच्या नाहीत, या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि परत शेवटच्या एका मिनिटात सांगतो की 21,000 प्रश्नसंचाचा वापर जास्तीत जास्त कधी करायचा आहे, 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. त्याच्यानंतर तो टॉपिक तुमचा राज्यसेवा पूर्व परीक्षेला समजा घटना निर्मिती टॉपिक आहे किंवा संसद टॉपिक आहे, संसद टॉपिक मधले जे मुद्दे आहेत, समजा लोकलेखा समिती आहे, लोकलेखा समितीवरती आजपर्यंत 21,000 मध्ये सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आपल्याला. पण कधी खूप 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. आधी तेवढ्या पद्धतीने फक्त ओव्हरलुक करू शकतो. वेळ मिळत नसेल तर पूर्वचेच फक्त प्रश्न बघू शकता, ही गोष्ट महत्वाची आहे. अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर नक्की मला व्हॉट्सअपला प्रश्न तुम्ही विचारू शकता. अशात जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.